साईडला आपण कॉन्क्रीट करणार मध्ये दोन्ही साईडला एलबीसी रोड कॉन्क्रीटचा म्हटलं आपण तो सुरू तर हे येलो कलर दिसतो जो आहे तेवढ्या फ्रंटवर आपण काम सुरू केलं कारण आपण जे ठरवलं होतं की गडबडजवळ काम करताना मोस्ट प्रायोरिटी मेट्रोची घ्यायची ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू आहे तरी काम करायचं नाही म्हणून त्यानंतर अमृत स्टोरमध्ये सेफ फीचर आहे पॅकेज 3 आणि पॅकेज 4 सो ओव्हरऑल आपण बघितलं तर साधारणपणे एक 25 ते 27% आपण सगळ्या टॅकल केलं. अभियंता फार ते ॲक्टिव्ह आहे ते आतमध्ये जाऊन त्यांनी स्वतः मनुष्यबळ घेऊन तो सगळा स्वच्छ केला त्याचे फोटोज व्हिडिओ सगळे आहेत तरी म्हणजे आपल्या निदर्शनास जर आलेला असेल की एखादा कलवट राहून गेला तर आम्ही इमिडिएटली 4 नवीन शोधले आम्ही जे बसले एस्टिमेट वगैरे ते करत बसतील एक घोबड आपल्याला अंदाज असला पाहिजे की तेवढी निधीमध्ये बसणारा एखादा प्रकल्प देऊ आपण त्यांना. सर अशा आपण एक 29 वस्ती करणार आहोत 23पैकी 29 वस्त्यांपैकी आपण आपण बाकी जसे पण एक ओव्हरऑल जर पिक्चर होईल तर त्याच्यामध्ये आपल्याला टोटल एरिया जेव्हा लागणार आहे त्यापैकी 54% एरिया आपल्याला म्हणजे आता जो निर्णय आयुक्त साहेबांनी घेतला तोच की 46% जे तुम्ही म्हणताय तर 46%पैकी तुम्हाला कुठले रस्ते ॲक्विजिशन करून ते हँडओव्हर करू शकतील ते वगळून उर्वरित पर्यायी रस्ते ते देतील तुम्हाला म्हणजे तुमचं 100% जे आहे ते बरोबर. आणि स्ट्रेसचं ओव्हरऑल पिक्चर आहे त्यामुळे मला वाटतं डिटेल स्लाईड आपण क्लिक केलं आणि सगळंच पॅकेजचं केलं पाहिजे आपण दिसतोय तो ते मर्ज केल्यामुळे म्हणजे सर्व्हिस रोड आणि एवढा असं वाटतं की ते आता सगळं मधलं गटार वगैरे गेल्यानंतर तो असं लोकांना काही कळणारच नाही म्हणजे ट्रॅफिकची समस्याच राहणार नाही. ॲक्च्युली आपण मानपाडा ब्रिजच्या बाजूला बघितलं तिथे आपण बोलून जातो ब्रिजच्या पुढाचा आपल्याला कसा तो रोड नाही त्या दिवशी मी आणि शिंदेसाहेब आम्ही इकडनं भाईंदरला गेलो त्या मेट्रोच्या कापणीच्या वेळेस तेव्हा आम्ही बोलत होतो की त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं असंच मी आणि शिंदेसाहेब चाललेलं भाईंदरला एका कार्यक्रमाला त्यावेळेस बोलून की सर्व्हिस रोडचा वापर फक्त आपण त्या गाड्या पार्किंग आणि त्यावेळेस ना साहेब हा मुळात सर्व्हिस रोड नाहीच आहे डीपीमध्ये हा डीपी 60 मीटरचाच आहे पण त्यावेळेस लोकांना वाटलं नव्हतं की घोडबंदर रोडवर एवढी वर्दळ होईल म्हणून त्यावेळेस तो डीपी रोड 9 मीटरचा हे करून टाकला आहे तो आपण नाही तर सर्व्हिस रोड तो नाहीच आहे खरा. दुसरं सावंत साहेब आहेच म्हणून आपल्याला काही शेतकऱ्यांचे ॲग्रीमेंट्स होणार आहे आणि काही जागा 36 हेक्टर जागा आपण आता त्यावर एनओआरडीचं नाव लावलेलं आहे कारण आपण पावसाळा संपल्या ते काम झालं आमचं तुम्हाला असं म्हणणं राहील की आता याचं करून ते भरणीचं जे टेंडर आहे ते जरा फास्ट केलं तर त्यातल्या कामाला गती येईल. एमसीशी माझं बोलणं झालं तुम्ही त्यांचा कन्सल्ट घ्या त्यांनी सांगितलं सॉइल टेस्टिंग करून